आज गीते महाराजांनी बोललेलं आहे महालक्ष्मी बघायला. खूप छान आहे तिकडे, खूप छान आहे. खूप छान. पहिल्यांदाच बसवल्यात का महाराज? हा पहिल्यांदा बसवलं. खूप छान आहेत बरं का. हे म्हणजे कसं बसवतेत, म्हणजे तुम्ही घरी आणल्यात का कोणी तुम्हाला दिले? नाही आपल्या पाहुणे दिलेला आहे का भाऊसाहेब सावंत. असं आहे का? हा. हा हा. म्हणजे खूप छान सजवल्यात बरं का. आमचं 7-8 वर्षापासून चाललं होतं ह्या मध्ये आका देऊ मग देऊ आका देऊ मग देऊ असं करून आम्हाला 9 वर्ष पूर्ण झालं तेव्हा आमच्या घरी आले. बरं, महालक्ष्मी बसवल्यानंतर तुम्हाला नेमकं काय वाटलं? म्हणजे मनाला समाधान वाटले, शांतता वाटली, जरा आनंद वाटला. आनंद वाटला. हा हा. जेवले भिवले म्हणा महालक्ष्मी देव घातल्या. बरं. आज त्यांनी आम्हाला जेवणासाठी आमंत्रण केलं होतं आणि महालक्ष्मी बसायला पण बोलवलं होतं. ते पण आम्ही व्हिडिओ टाकलेला आहे आणल्याचा. आणि आता बसवल्यात त्यांनी, काल बसवल्या, काल बोलिलं त्यांनी, आम्हाला येणं नाही झालं. आणि आज त्यांनी महालक्ष्मी जेवणासाठी बोलवलं. मग त्याच्यानंतर आम्ही आलोत. मग आम्ही आता जेवण केलेलं आहे, जेवण केलंय आणि आता महालक्ष्मी दर्शन घेतलेलं आहे. तर कुणाला जर बसवायच्या असल्या तर त्या तुम्ही स्वतः नाही बसू शकता, तुमच्या पाहुण्या रावळ्याकडून ते महालक्ष्मी येत असतात आणि त्याच्यानंतर आल्यानंतर आपण स्वागत करतो. पहिल्या दिवशी बसवतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांना जेवण घालतात. म्हणजे आजचा जेवणाचा दिवस होता. महालक्ष्मीला प्रसाद घालतात आणि पाहुणे रावळे किंवा गावातील मंडळी जेवू घालतात. अशा प्रकारे महालक्ष्मी जेवू घालतात आणि तिसऱ्या दिवशी त्यांच्या गौरीचं विसर्जन करतात. अशा प्रकारे हा महालक्ष्मीचा म्हणजे 3 दिवसाचा प्रोग्राम असतोय. तुम्हाला जर आवडलं आमचा व्हिडिओ तर लाईक करा, तुमच्या पाहुण्याला, मित्रांना, सगळ्यांना शेअर करा. धन्यवाद. झालं का पण?